नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिंजवडी टेम्पो जळून खाक, टेम्पो चौघांचा होरपळून मृत्यू। 188 दारू अड्ड्यांवर छापेमारी, 181 जणांविरोधात गुन्हा दाखल, उत्पादन शुल्काचा दणका, 12.5 लाखाचा मुद्देमालही जप्त। ब्लॅक स्पॉट, नांदगाव पाटी रस्ता प्रशासनाने केला बंद, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, एका विरोधात गुन्हा दाखल। अखेर तब्बल 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या, फ्लोरिडियाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग। वेड्या बहिणीची वेडी माया, दादाच्या मृत्यूचं दुःख सहन होईना, अवघ्या 3 तासात बहिणीने प्राण सोडले, जळगाव हळहळलं। 122 कोटींच्या घोटाळ्यानंतर ठेवीदारांना आणखी एक चिंता, आरबीआयकडे आव्हान। समलैंगिक संबंध ठेवताना बेशुद्ध पडला आणि मुंबईतील व्यक्तीचा मृत्यू, एक चूक आणि पार्टनरला अटक। ड्रायव्हरच्या पायाखाली आग आणि काहीच वेळात संपूर्ण बस पेटली, बाहेर पडू न शकल्याने चौघे होरपळले, पुणे हादरलं। भर दुपारी स्वतःच्या शेतात 13 वर्षाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, परिसरात हळहळ। औरंगजेबाच्या कबरीबाबत अशी कोणती अडचण राज्य सरकार ठरवूनही हात लावू शकत नाही, इशारा खरा करून दाखवला। कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं केला शिंदे सेनेत प्रवेश। महिला पोलिसांचा चुकीचा स्पर्श करून वर्दी खेचली आणि नागपूर हिंसाचारातील आरोपीचे कृत्य समोर। मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारणार जयंत पाटील, लोकमतच्या महासोहळ्यात होणार मुलाखत। भयंकर, पाणीपुरी विक्रेत्यानं पैसे साठवून घेतला सेकंड हँड मोबाईल, खिशातच झाला स्फोट। स्टारबक्सला कॉफीच पडली महागात, द्यावे लागले 434 कोटी, एका चुकीनं मोठा फटका। नागपूर हिंसाचार, त्यांचा रोखठोक हिशोब होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।